व्यक्त करा. झाड आहे सर्व. या ठिकाणी आपण ज्यांच्या शेतात आलेलो आहोत ते पैलवान जीवन कापले हे समोर दिसत आहेत आणि ते आवर्जून नेहमी आलं इकडे सातारला की शेतावर घेऊन येतात. त्यांनी अलीकडेच ही 25 एकर शेती घेतली. उजाड माळरान होतं. फक्त त्यांनी एवढंच बघितलं की शेजारून कॅनल गेलाय, पलीकडे एक तळ आहे आणि त्यांची जिद्द की हे त्यांनी अर्थात या उन्हाळ्यातच त्याचं संपूर्ण मशागत करून घेतली, जमिनीचे सपाटीकरण, रुंदीकरण, चारा बंदी, बांध बंदिस्ती वगैरे, आणि आता त्यांनी नंदनवन केल्यासारखं या ठिकाणी स्वरूप प्राप्त झालेलं आहे. तर ते मला उत्स्फूर्तपणे सांगत होते. आंब्याची झाडं त्यांनी जवळजवळ लावलेली आहेत, 1000-2000 झाडं लावलेली आहेत यंदाच्या उन्हाळ्यात, तर पावसाळ्यामध्ये. तर ते सांगतात. काय सांगत होतात पहिल्यांदा तुम्ही? आता मी असं सांगतो, जवळजवळ त्यांच्या उंची इतकंच हे झाड आहे आणि त्यांनी ही अशीच झाडं याच हाईटची मला वाटतं 4-5 वर्ष वयाची झाडं आणून डायरेक्ट लावलेली आहेत. सध्या हे जे झाड आहे हे 2 वर्षाचं झाड आहे, 2 वर्षाच्या पुढचं झाड आहे. अच्छा. ज्या वेळेला हे झाड आणलं आपण त्यावेळेला ह्या झाडाला कुठेही फुटवा झालेला नव्हता. ओके. मात्र ह्या जमिनीची ताकद एवढी मोठी आहे की हे सर्वसाधारण मी मागच्या 1.5 ते 2 महिन्याच्या दरम्यान हे झाड लावलेलं आहे. बर. आणि ह्या झाडांना ह्या जमिनीच्या मुळामध्ये जमिनीच्या मातीमध्ये मगदूर जमिनीचा त्याच्यामध्ये इतकी ताकद आहे की 1 ते 2 महिन्याच्या मध्ये ह्याला प्रचंड असा फुटवा आपल्याला दिसतोय ह्या झाडाला. ठीक आहे. अगदी तळाला सुद्धा आहे, नवीन पालवी फुटलेली आहे, इथं मध्यावर फुटलेली आहे. तरी सुद्धा हे झाड शास्त्रीय पद्धतीने वाढवायचं म्हटलं आपल्याला तर ह्या वरच्या 3 फुटाचं अंतर हे कट करावं लागतं. ज्यावेळेला आपण हे 3 फुटाचं अंतर कट करू आणि खालच्या ह्या फांद्या ज्यावेळेला कट करू त्यावेळी एक ह्या इथं असं मध्ये असा फुटवा तयार होतो. तो जो फुटवा तयार होतो त्या फुटव्याला आपण वाढवायचं असतंय. त्या वर झाड वाढवून न देता तो जो फुटवा मध्ये झाला 3 फूट सोडून आणि खाली 3 फूट सोडून, सर्वसाधारण 6 फूट उंचीचं झाड आहे, वरचं 3 फूट कट केलं आणि खालून 3 फूट फुटवा काढून टाकला तर तो फुटवा येतोय, तो फुटवा वाढवायचे की जेणेकरून त्या फुटव्याला प्रचंड फळ लागण्याचे शक्यता. फलधारणा खूप मोठ्या प्रमाणात होते आणि त्या वृक्षाचा डेरेदार वृक्ष हा त्या दृष्टीने तयार होतो आणि त्याची निगा राखायला सुद्धा सोपं राहते. तर अशा ह्या 25 एकर क्षेत्रावर सर्वसाधारण 1000 झाडं लावण्याचा सुरुवातीचा मानस होता आणि तो आता पूर्ण होत आहे. तसंच दुसरी 1000 झाडं, त्या 2 झाडांच्या मध्ये आपल्याला एक नारळाचं झाड घ्यायचंय. अच्छा. त्या 2 झाडांच्या मधलं अंतर जे आता जे अंतर आहे ते सर्वसाधारण 20 फुटाच्या मध्ये 10 फुटावर एक नारळाचं झाड लावायचं. नारळाचं 2 झाडांमधलं अंतर 20 फूट आणि आंब्याच्या 2 झाडांमधलं अंतर 20 फूट. अगदी बरोबर. करेक्ट. हे फक्त आता रस्त्याच्या कडेलाच आपल्या जो आता आपल्या शेतातून ह्या क्षेत्रामधून बेबी कॅनॉल अगदी मिनी मायक्रो कॅनॉल गेलेला आहे आणि त्याच्या शेजारून तुम्ही रस्ता तयार केलेला आहे. त्या रस्त्याच्या कडेला सर्वसाधारण 400 ते 500 झाड सर्वसाधारण लागत आहेत दुतर्फा. दुतर्फा. तरी अजून मध्ये एका बाजूला लावायचे होते पण हे लावल्यानंतर अतिशय छान आम्हाला वाटलं हे, त्यामुळे मध्ये जो एक पट्टा लावायचा होता झाडांचा तो आम्ही कॅन्सल, म्हणजे बेबी कॅनॉलच्या दोन्ही किनाऱ्यावर लावायचा. त्याच्यानंतर आमच्या डोक्यामध्ये अशी एक आयडिया आहे की ह्याच्यामधून सर्वसाधारण चिक्कू असेल किंवा आपलं हे असेल लिंबू असेल, लिंबू जे खातो ते लिंबाची झाडं असे मधून लावायची किंवा शेवगा असेल, शेवग्याचं झाड सुद्धा एकदम उंच जातं आणि शेवग्याच्या झाडाच्या फुलावरून जे परागकण आपल्याला मिळणार आहेत त्याचा उपयोग आपल्याला ह्या मोहराला किंवा आंब्याचे फळ वाढण्यासाठी होईल. असं एक शास्त्रीय पद्धतीनं आपण ही सर्व लागवड परागी भवन वगैरे असं तुमच्या डोक्यात होते. आता सर्वसाधारण या क्षेत्रामध्ये एक 25 एकरामध्ये सुरुवातीला एक 20 एकर ऊस आणि एक 5 एकर आलं लावायचा आमचा ह्याच्यामध्ये मानस होता. परंतु नंतर असं लक्षात आलं की हे क्षेत्र आपण थोडस व्यवस्थित डेव्हलप करूया. डेव्हलप इन सेन्स या क्षेत्रामध्ये माती आहे आणि 25% मुरुम आहे, 75% माती आहे. परंतु जो मुरुमाचा जो दगड आहे तो दगड जर आपण काढून घेतला तर 100% माती होईल आणि मातीच्या क्षेत्रामध्ये
आपल्याला उत्पन्न मिळू शकतं. बरोबर. म्हणजे मला आता इथे दिसतंय वरिंब्यामध्ये तुम्ही सरीमध्ये ज्वारी पेरलेली आहे. ज्वारी पेरलेली आहे. वरिंब्याचं जर तुम्ही नीट निरीक्षण केलं तर जी ओलाव्याची बाजू दिसते ती सगळी मातीने ओलावा निर्माण करायला धरून ठेवलेला आहे बरोबर. आणि वरती ते जे आहे ते मुरमाचे बारीक खडे उघडे पडलेले आहेत. आता सुरुवातीला ते इथं तुम्हाला पाहायला मिळतील. सुरुवातीला ज्यावेळेला आपण हे क्षेत्र घेतलं होतं हा त्यावेळेला आपले इथं 2-3 ह्याच्यामध्ये ॲग्रो टुरिझम सारखा, कारण इथं आपलं शिवशंभू तलाव जो आहे हो लासूरने, हो शिवशंभू तलावामध्ये 50 ते 60 फूट पाणी त्या ठिकाणी आहे. आणि बरोबर. दर उन्हाळ्यामध्ये तेवढंच पाणी शिल्लक असतंय, पाणी कमी होत नाही त्या तलावाचं. हा त्याच्यामुळे तिथं ॲग्रो टुरिझम सारखा ह्या 25 एकर माळावर हा. प्रोजेक्ट करण्याचा एक मानस होता. हो हो त्याच्यानंतर एक कोल्ड स्टोरेज, म्हैशीचा गोठा, गुरांचा गोठा, शेळी पालन, कुक्कुटपालन असे वेगवेगळे प्रोजेक्ट इथे राबवणे हा एक उद्देश डोळ्यापुढे ठेवून ही जमीन घेतलेली होती. बर. परंतु ज्या वेळेला आपण ही जमीन सुरुवातीला आम्ही इथे फळबाग लागवड करायची असं एक डोक्यामध्ये विचार होता. हा त्यावेळेला अत्यंत ही जमीन अशी निकृष्ट, म्हणजे बघताना असं वाटायचं की ही जमीन आपण लोकल सांगायची कशासाठी तुम्ही जमीन घेतलेली आहे हम्म. काय, तर माळरान पूर्ण दगड मोठा, कधी कधी मोठं मध्ये मध्ये काळा दगड दिसतोय, हम्म. इथं काही होणार नाही, तुम्ही विनाकारण इथं पैसे खर्च केले असं लोकांचं म्हणणं आलं. हम्म. परंतु माझा आणि आमच्या मामांचा हम्म. या सगळं सर्व क्षेत्रामध्ये आमच्या मामांचं फार मोठं योगदान आहे. मामा आमच्या इथे पोपट सावंत म्हणून लासूरण्याचे आहेत. बर. आणि ते सरपंच, माजी सरपंच आहेत. त्यांचं फार मोठं योगदान आहे ह्या क्षेत्रामध्ये हे डेव्हलप करण्यासाठी. माझ्या बरोबर त्यांनी खांद्याला खांदा लावून ते उभे राहिले. मी त्यांना हे ज्यावेळेला आयडिया सांगितलं त्यावेळेला मिलिटरीतून सुभेदार मेजर म्हणून रिटायर झालेली व्यक्ती, आणि त्यांना देखील ही कल्पना पटलेली नव्हती. परंतु मी ज्यावेळेला त्यांना समजून सांगितलं की आपण धाडस केल्याशिवाय काही होणार नाही. अहो तुम्ही आम्हाला ज्यावेळेस उन्हाळ्यात घेऊन आलते ना त्यावेळेस आम्हालाही वाटलं कुठं माळ रानावर घेतली आणि कुठं आता ऊस लावणार, हाय कॅनल म्हणून हे ऊस लावणार, अशी माझी सुद्धा अंतर्मनामध्ये एक इम्प्रेशन झालं. येस. पण ते तुम्ही अक्षरशः आता बघतो ते नंदनवन केलेलं आहे, अक्षरशः ती आमची संकल्पना फेल ठरवली. तरी अजून आपण पुढे गेल्यानंतर आपल्याला लक्षात येईल की ह्या क्षेत्रावर आम्ही ज्यावेळेला ताक केला होता, तागाचा हा व्हिडिओ इथं ताक दिसतोय, हा ताकच आहे ना, हा तो तागच आहे. पिवळी फुलं असलेला. हा हा तर तो ताक सर्व 6 फुटाच्या वर ताक गेला होता. हम्म. तो 6 फुटाच्या वर गेलेला ताक आणि हम्म. 6 फुटाच्या वर सर्वसाधारण ताक गेलेला आहे. हा बरोबर. आणि आपल्या शेजारी जे क्षेत्र आहे त्या क्षेत्रामध्ये आलं, ऊस, ती जमीन, त्या जमिनीचा मला एक अंदाज आलेला होता. हे आलं हा ते आणि पलीकडे ऊस. पलीकडे ऊस आहे. तो ऊस त्यांनी 120 टन काढला होता त्या क्षेत्रामध्ये. बर. आणि आलं आत्ताच्या ह्या पावसाळ्या क्षेत्रामध्ये सर्व गावातील आली लागणे, याचा अर्थ खराब होणे असे झालेले आहेत. परंतु एकमेव असं हे आलं आहे की ते आलं अजिबात ह्या क्षेत्रातलं आलं खराब झालेलं नाही. त्यामुळं मला ह्या जमिनीचा एक अंदाज होता की आपण ह्या जमिनीमध्ये डेव्हलप केली आपण थोडीशी तर बऱ्यापैकी आपण ह्याच्यामध्ये शेती करू शकतो. म्हणजे माळरानावरची जमीन असल्यामुळं, पठारावरची जमीन असल्यामुळे 100% त्याला सूर्याच्या उष्णतेने निर्जंतुकीकरण आणि नंतर मग मला बारामती कृषी विज्ञान केंद्र असे आपले सुरेंद्र काकडे साहेब आणि स्वतः तुम्ही दोघांनी मिळून मला थोडं मार्गदर्शन केलं की बारामती कृषी केंद्र विज्ञान केंद्रामध्ये आपण जाऊन थोडंसं आपण जर काय ह्याला आपल्याला उपयोगी असं काय करता येते का ते पाहूया. नंतर त्या ठिकाणी तुम्ही AI काहीतरी तंत्रज्ञानाचा काय कोर्स केला वाटतं? AI तंत्रज्ञानामध्ये सर्वसाधारण म्हणजे शेतीमध्ये सुद्धा आर्टिफिशियल इंटेलिजन्स आलेला आहे. नाही, ते जे मी तंत्रज्ञान पाहिलं त्यानंतर मी सुद्धा प्रभावित झालो. कारण ऑक्सफोर्ड युनिव्हर्सिटी आणि बारामती कृषी विज्ञान केंद्र यांनी 1000 महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचं एकत्र निवड केली आणि त्याच्यातून 120 टन एकरी ऊसाचं उत्पन्न करायचं असं त्यांनी एक संघ बांधला. त्याच्यानंतर शिबिराला तुम्ही गेले होते? आता शिबिराला गेलो, त्याच्यामध्ये मी सहभागी झालो. मला त्यांनी सभासद करून घेतलं. त्याच्यानंतर मी त्यांना 10,000 रुपये भरले. भरल्यानंतर आज त्यांनी एक त्यांचं आपलं ह्या इथं वेदर स्टेशन एक आपल्या इथे लावण्यात येते आता. आता इथं आपण सर्वसाधारण एक 5 एकरावर आता ऊसाचं एक क्षेत्र जे आहे ते ऊसाचं क्षेत्र तयार करतोय. 5 एकर क्षेत्रावर वेदर स्टेशन, त्या वेदर स्टेशनमध्ये माती परीक्षण, पाणी परीक्षण, परत कीटक अगोदर जे कीड येणार आहे पिकावर त्याचं अगोदर आपल्याला थोडीशी माहिती मिळते, पावसाच्या अगोदर माहिती मिळते.
मग त्याच्यानंतर मी ह्या क्षेत्रामधील माती मी बारामती कृषी विज्ञान केंद्रामध्ये घेऊन गेलो मी. तर हा. त्यावेळेला असा त्याचा रिपोर्ट आला, मी तुम्हाला तो रिपोर्ट दाखवू शकतोय बर. की सर्व पिकासाठी अत्यंत उत्कृष्ट जमीन आहे. अच्छा. प्रचंड मोठ्या प्रमाणात पालाश, नत्र आणि स्फुरद असं हे सर्व क्षेत्र मला मिळालं. त्याच्यामुळं आता इथं शेती करण्यास मला काही हरकत नाही असं मला दिसलं. एक 8 दिवसामध्ये आपल्या इथं वेदर स्टेशन आता इथं आपण बसवतोय. बर. आणि आपण चालत इकडे. आणि मला हे सगळ्यात सांगा. महत्त्वाचं मला एक ह्याच्यामध्ये सांगायचं होतं की मी ह्याच्यामध्ये हे क्षेत्र घेतल्यानंतर मी स्वतः 100 फूट बाय 100 फूट लांबीची आणि 50 फूट खोलीची विहीर काढली. प्रचंड प्रमाणात पाणी लागलं. पाणी पाहिल्यानंतर मी इथं संपूर्ण क्षेत्रामध्ये पाईपलाईन केलेली आहे. त्या ठिबक सिंचनाची हे ठिबकच्या नळ्या दिसतात लॅटरल, पूर्ण आणि हे ठिबकचं हे सबमेन मेन्स या ठिकाणी आलेले आहेत. आणि त्याच्यामध्ये ऑटोमेशनची प्रक्रिया मी राबवतोय. ऑटोमेशन इन सेन्स की ह्या 25 एकरमध्ये 8 एकराचे 3 भाग केले. त्याच्यामध्ये मी 3 मोटर बसवल्या. प्रत्येक 1 तासाला प्रत्येक एकरी पाणी आपल्याला मिळणार आहे त्याच्यामध्ये. आणि रोज पाणी प्लस खत अशा पद्धतीनं त्या क्षेत्राला मिळण्याचं मी इथे ठिबकद्वारे तुम्ही खत देताय म्हणजे लिक्विड फर्टिलायझर. आणि इथे संपूर्ण आधुनिक पद्धतीने शेती करायची आहे. कामगारांचा कमी खर्च आणि कामगारांची कमी उपलब्धता या गोष्टींना आजचा शेतकरी पिचलेला आहे. पारंपरिक पद्धतीनं माझे घरचे स्वतःचे 45 एकर शेती जरी असली की पारंपरिक पद्धतीने शेती आपल्याला परवडत नाही. ह्यावर आपण मात केली पाहिजे, कारण शेतीसारखं उत्पन्न आता कोणत्याही व्यवसायामध्ये मिळू शकत नाही जर आपण योग्य पद्धतीने शेती केली तर. परंतु त्याला आधुनिकतेची जोड लावली पाहिजे. ओके. आता मला एक सांगा की अगदी तुम्ही उजाड माळ रानाचं सगळं सपाटीकरण, रुंदीकरण, रस्ता बांध बंदिस्ती केल्यानंतर तुम्ही पहिलं पीक तागाचं घेतलं. हो. तर ते तागाचं पीक का घेतलं आणि त्याचा काय फायदा झाला आणि ते पुढे काय केलं तुम्ही त्याचं? ताग म्हणजे एक वनस्पती आहे, म्हणजे ते तागाचे जे दोरखंड असतात वगैरे तो ताग नव्हे. तो ताग नव्हे. त्या तागाचा उपयोग जमिनीमध्ये खत तयार होतो. अच्छा. हा ज्यावेळेला ताग आपण हा सर्वसाधारण 2 ते 3 महिन्यामध्ये एक 5 ते 6 फूट उंचीवर हा ताग येतो. हा ताग परत जर आपण जमिनीमध्ये गाडला तर त्याचं आपल्याला खत अत्यंत उत्कृष्ट पद्धतीचं खत उपलब्ध होतं. आणि या खतामुळं येणारं उत्पन्न अतिशय चांगलं आपल्याला मिळण्याची शक्यता असते. हे जे झाड आपण बघतोय हे झाड आता सर्वसाधारण आपण लावल्यानंतर हे आंब्याचं झाड. हे आंब्याचं झाड कुठल्या जातीचे आंबे आहेत हे सगळे? हे केशर जातीचा आंबा आहे पूर्ण. सगळे तुम्ही जेवढे लावले सगळे केशर लावले? ते संपूर्ण 1000 आंबा केशर जातीचा. केशरचीच का निवड केली तुम्ही? केशरची निवड कारण आपल्या भागामध्ये केशर या जातीला जर आपण लावली तर ते उत्पन्न आणि त्याचं फळ येण्याचं प्रमाण आपल्याला चांगल्या पद्धतीने मिळते. म्हणजे केशर जातीची झाडं इथं तग धरतात आपल्या वातावरणामध्ये. आपल्या वातावरणात तग धरतात. आता हे जे झाड बघितलं, हे झाड ज्या वेळेला मी लावलं होतं त्यावेळेला हे झाड पूर्णपणे गेलेलं झाड होतं. गेलेलं इन सेन्स त्याला अजिबात फुटवा नव्हता, एकच कांडी राहिलेली होती. आणि चुकून हे ज्या वेळेला गाडीतून आणत होतो त्यावेळेला हे जे वरचा शेंडा मोडला होता. आणि मी त्या कामगाराला म्हटलं, बाबा हे शेंडा मोडलेलं झाड कशासाठी लावतोय तू इथं? तर त्यानं मला सांगितलं की साहेब तुम्ही हे झाड लावा, जर गेलं हे झाड तर मी त्याला जबाबदार आहे. ज्या वेळेला मी हे झाड लावलं इथं तर आज सगळी जेवढी झाड आहेत त्याच्यापेक्षा सगळ्यात जास्त फुटवा ह्याच झाडाला आलेला आहे. वरती 3 खाली 3 खाली 3 फुटवा इथं आलेला आहे. सगळ्या झाडाच्या जास्त फुटवा ह्याला तयार झालेला आहे. ओके. नंतर मी आधुनिक पद्धतीने शेती करण्यासाठी किंवा फळबाग लागवडीसाठी तंत्रज्ञानाचा वापर करण्यासाठी मी वेगवेगळ्या तज्ञांची भेट घेतली. मला त्यांनी त्या तज्ञांनी प्रचंड असं या आंब्याच्या झाडामधलं मार्गदर्शन सांगितलं. त्याच्यामध्ये 3 फूट झाडाचं वरचं शेंडा काढून टाकणे, मध्ये खालचा 3 फुटाचा काढून टाकणे, ते तुम्ही सांगितलं. मला हे सांगा की इथं जे हे आंब्याची रोप ह्या दंडामध्ये पाटामध्ये बेबी कॅनल मध्ये पडलेली आहेत ती का आणि कशी काय, म्हणजे ती पण फुटली आहेत बघा, काही ती पुढे वाळून गेली आहेत. ते लागण करायचे आहे त्याच्यात. ते लागण करत असताना आता उद्याच त्याची लागण आपण करत आहोत. जागा आपल्याला सिलेक्ट झालेली नव्हती. कारण एकदा झाड लावलं की ते झाड आपण कोणतंही झाड आपण काढून टाकत नाही. त्याच्यामुळं लावतानाच प्रचंड विचार करून ते झाड लावलं पाहिजे. त्या पद्धतीने आता आपण हे झाडाचं आता नियोजन करत आहोत. ही जूनच्या सुमारास तुम्ही लागवड केली? जून नाही, जुलै ऑगस्ट म्हणजे ऑक्टोबरच्या अगोदर 2 महिने, म्हणजे सर्वसाधारण ऑगस्टच्या दरम्यान. ऑगस्ट मध्ये देखील इकडे पाऊस होता ना, त्या पावसामध्ये लागण केलेली आहे. ओके.
म्हणजे ही साधारण सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर चालू आहे. हो. म्हणजे ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर 3 महिन्याची झाडं आहेत ही हो, प्लांटेशन अगदी, केलेली. काही ठिकाणी तर ब्लास्टिंग करून सुद्धा झाडं लावलेली आहेत. आम्हाला खडक वाटायचं लागला त्या की ठिकाणी. हा दगड लागलेला होता. हां ब्लास्टिंग करून आपण जिथं झाडं लावली तिथं झाड फुटवा करतंय की नाही असं वाटत होतं. हां आता हे झाड बघा इथं ब्लास्टिंग आपण करून लावलेलं होतं. हे सगळीकडे पद्धतीने फुटवा केलेला आहे. हां, असं फुटवा केल्यामुळे ते लागण झालेली आहे त्या झाडांची. अशा पद्धतीने आपण तर आपण पाहतोय की हा जो बेबी कॅनॉलच्या कडेने क्षेत्राच्या मध्यभागातून जो रस्ता त्यांनी केलेला आहे, तर त्या रस्त्यावर आपण आहोत. मगाशी त्यांनी उल्लेख केला हे सुरेंद्र काकडे आणि आणि आता तुम्ही सांगत होतात की ह्या 2 सवंगड्यांची तुम्हाला फार मदत झाली. तर काय नेमकं त्यांचा परिचय, ओळख? त्यांच्या भाषेत त्यांच्या शब्दात सांगतील काय काय आम्ही इथं केलं ते कसं कसं आहे आपण. बरं बरं, मग मी त्यांच्याकडून तुमच्याकडे येतो. तुमचं काय नाव? अविनाश फाळके. अच्छा. आणि तुम्ही ते सांगत होते तुमची फार मदत झाली या 2 सहकाऱ्यांची. काय नेमकं केलं तुम्ही केव्हापासून? जवळजवळ आता 6 महिने झाले आम्ही इकडेच आहे. बरं. सुरुवातीला आम्ही खड्डे वगैरे काढून घेतले, हां हां. खतं टाकले त्याला, त्याच्यानंतर झाडांची लागण केली. बरं. अच्छा. आणि तुमचं काय नाव? अमर साळुंके. बरं. फाळके आणि साळुंके. अच्छा. तुम्ही काय काय केलं? तेवढंच आम्ही दोघांनीच केलं. बरं बरं बरं. तर तुम्ही सांगत होतात की तुम्ही नेमकं काय यांचं सहकाऱ्यांचं योगदान आणि साथ तुम्हाला जी लाभली, साथ लाभली अशा शब्दात तुम्ही त्यांचा फार मोठा गौरव केलेला आहे. तर ते नेमकं कसं ते सांगा. साथ लाभली म्हणजे काय ते मी कधी ते माझ्याकडं माझ्या शेतावर कामाला आहेत किंवा पेट्रोल पंपावर कामाला आहेत असं कधीच त्यांना मी पहिल्यापासूनच समजत नव्हतो. हां हां. आणि त्यांनी न सांगता माझ्याबरोबर मला इथं ज्यावेळेस शेतावर सोडायला यायचे हं. त्यावेळी त्यांनी सांगितलं दादा आम्ही बरोबर आहे तुमच्या काय काळजी करू नका. बरं. हे एवढे त्यांचे शब्द फार मोठे मला मदतीचे वाटायचे मला अच्छा. त्यावेळेला. हां हां. मी त्यांना बोलून दाखवत नव्हतो. बरं. ते शब्द इतके महत्वाचे वाटायचे की मला माहित होतं कारण माझी पूर्वीपासून शेती असल्यामुळं हां हां. हे शेतीमध्ये जर लोक नसतील हां हां. फक्त शेती असून मला काही उपयोगाचं नाही. करेक्ट. मग हे मला इथं सोडायला यायचे म्हणायचे दादा आम्ही तुमच्या बरोबर आहे. हं हं. तर मग ज्यावेळेला खरोखर वेळ आली बरोबर राहण्याची हं हं. त्यावेळेला त्यांनी न सांगता माझ्या बरोबर येऊन दादा आम्हाला आम्ही हे काम करतो ते काम करतो हं. असं सांगून त्यांनी ज्यावेळेला सुरुवात केली कामाची हं हं. त्यावेळेला माझ्या लक्षात आलं की ही लोक ह्या क्षेत्रातले तज्ञ लोक आहेत. त्यांना क्षेत्रातलं माहिती आहे. हे झाडं लागवड शेती. झाडं शेती म्हणजे मी ज्यावेळेला डेव्हलप करत होतो क्षेत्र तेव्हापासून ती माझ्या बरोबर आहेत. म्हणजे अगदी पडेल ते काम ह्या क्षेत्रातील दगड उचलण्यापासून गेल्या फेब्रुवारी मार्च पासून. हा झाडं लावणे ह्या क्षेत्रावर पूर्णपणे कीटकनाशक फवारणे झाडांची निगा राखणे ठिबक सिंचन करणे. आता स्प्रिंकलर पद्धतीनं आम्ही सर्व ज्वारीला जवळपास आम्ही 20 एकर ज्वारीची लागण आता करतोय. बर. तर त्याच्यामध्ये संपूर्णपणे आम्ही स्प्रिंकलर पद्धतीने पाणी देतोय. प्लॉट आता आम्ही खाली खाली एक एक प्लॉट असं भिजवत गेलो खालीपर्यंत. बरोबर, ही सगळी ज्वारीच आहे म्हणायचं. ज्वारीचं आहे सर. अशा बरं, बरं. पद्धतीने आम्ही भिजवत चाललोय स्प्रिंकलर एक एक असं टप्प्यानुसार. चालतंय चालतंय, ठीक आहे ठीक आहे. तर मी इथे शेतात येणार आहे हे कळल्यानंतर त्यांनी आमच्यासाठी मेनू पण आणलेला आहे. पाणी, वडापाव, अँटी डिप्रेसंट, केळ, बलवर्धक, शक्तिवर्धक आणि नैराश्य घालवणारी जी केळं आहेत ती पण आणलेली आहेत, गावरान केळ. तर आपण त्याचा सतत स्वाद घेऊया. द्या द्या तुम्ही बसा की. चालू केलेलं आहे पण फक्त मी घेतो. धरा हातात. त्यांना चालू केलेलं आहे. काढा कॅमेरा धरा की. धरू का? त्यांनी आणलेल्या वडापावचा आम्ही आस्वाद घेत आहोत. केळा. गरम गरम वडापाव, सुंदर टेस्ट. ते मसाला, त्यात बटाटा भाजी, मिरची, कोथिंबीर. आणि गावात नासुर्णी गावात ना बस का. की हे बदललेलं आहे आता. इथं नांगरट होऊन परत तुम्ही अवतं चालवलेली असं दिसतंय. हो. हा? मालरान होतं एक क्षेत्र. हां हां मालरानामध्ये आता हे असं तयार झालेलं आहे क्षेत्र बऱ्यापैकी. हां हां म्हणजे आता ऊस लागवडीसाठी योग्य अशा पद्धतीने सगळं तयार झालेलं आहे. हां हां.
आणि आता ह्याच्यामध्ये जे काही मुरमाचे काही खडे दिसत आहेत ते वेचण्याचं काम अजून चालू आहे. हे पण वेचायचे ना. हो हो वेचायचे अजून. हा तर त्या बाजूला त्यांनी वेचायला चालू केलेलं आहे. त्यात आपल्याला काय काय एक मिनिट. लेवलिंग करत असताना हा एवढा मुरुम नव्हता. बर. लेवलिंग हा. हे सुरुवातीला असे मुरुमाचे असे वरून येणारे असे डिंबे घातले होते, असे वेगवेगळे प्लॉट केले होते. हा. त्याच्यामुळे मध्ये हा मुरुम पसरला गेलेला आहे अच्छा त्याच्यामध्ये. ते मुरुम हा नव्हता. बर ऍक्च्युली तो ह्या बाजूला त्या बाजूला जो मुरुम आणला हा ते असे प्लॉट करायचे ठरवले होते, लहान लहान प्लॉट. हम्म. नंतर असं ठरलं की पूर्ण अख्खा प्लॉट करायचा. बर. तर तो मुरुम नंतर काय झाला सगळ्या शेतीमध्ये पसरला. हम्म. त्याच्यामुळे ती शेती सुरुवातीला नाही तशी अशी शेती बऱ्यापैकी सगळी अशीच काळीभर होती. हा सगळी का हा जो प्लॉट आहे वरचा हा 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 लेवलिंगच्या वेळी ते लक्षात नाही आलं, ते राहून गेलं. हा नाही लेवलिंगच्या वेळेला असं एक हे बघा ना, हे एका लाईन मध्ये तुम्हाला एक प्लॉट हे दिसते, अशी लाईन हम्म. मुरुमाची अशी दिसते. हम्म. इकडचा तिकडचा मुरुम आणला. मग त्यामुळे मुरुमाचे जे खडे आहेत हा ते सगळे खडे गोळा करून मुरुमाचे खडे गोळा करून त्याचे छोटे छोटे ढीग हा, या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. ते करण्याचं काम सध्या चालू आहे. की त्याचा काय फायदा होईल, ते कशासाठी करताय तुम्ही ते? नाही, शेतीसाठी आता हा मुरुमाचे हे जर तसंच मुरुम राहिला हा तर बाकी शेती इतर शेती करत असताना त्याचा थोडासा उपद्रव होणार आहे. हा व्हायला नको. नाही, उत्पादन वाढीसाठी. हा उत्पादन वाढीसाठी. आता हे बघायचे, ज्या वेळेला हा मुरुम सगळा गोळा होईल एका जागेवर त्यावेळेला राहिलेली शेती ही एकदम चांगली शेती राहील. म्हणजे बर आता आपण बघत जे आलो शेती आता त्या बाजूची ते मुरुमाचं ते क्षेत्र बघितलं हम्म. आणि हे जर गोळा केलेलं क्षेत्र बघितलं तर त्याच्यामध्ये बऱ्यापैकी सगळा मुरुम ह्यांनी गोळा केलेला हा आहे. इकडं हे बघितलं इकडं हे असं. आता ज्यावेळेला मुरुमाचे आता हा गोळा केलेला मुरुम तुम्ही काय करणार त्याचं? हा गोळा केलेला मुरुम बाहेर काढायचा, रस्त्यावर टाकणार. हा, रस्त्याला हा रस्ता इथं मध्ये करायचं चाललं आहे. बरोबर. त्या रस्त्यावर टाकून बरं का सर. ही ज्या वेळेला आपण हे तर बघताय तुम्ही ढीग, आता हे ढीग निघाल्यानंतर ती जी असणारी राहणारी शेती हे आपल्याला लगेच लक्षात येईल. अशी शेती सगळी तयार झालेली आहे साहेब आपली. 25 एकर शेती अशीच तयार झालेली आहे. मध्ये मध्ये काळभोर राहणे हो. हो हो. काय इथं एक तुम्ही इमॅजिन करा ना. ह्या शेतामध्ये आलेली जी बाजरी आहे ती ही चिवळ आता खात होती. किंवा या सगळ्या 25 एकर मध्ये आम्हाला जर सगळ्यात आता महत्वाचं काम काय असेल तर ज्यावेळी हे लेवलिंग करत होतो त्यावेळेला लेवलिंग करत असताना काही ठिकाणचा मुरुम चांगल्या मातीमध्ये गेलेला आहे. आता तो गेलेला मुरुमाचे जे खडे आहेत, मोठे मोठे खडे की जे आता समजा हा असा खडा आहे, ह्याची माती होणार नाही ह्याची. त्यामुळे ही जी माती होणार नाही हे वेचून काढण्याशिवाय पर्याय राहिलेला नाही. त्यामुळे आमच्या पुढे सगळ्यात मोठं काम आहे ते ह्यातलं आता लहान लहान जो दगड आहे तो दगड वेचून काढणे. त्याला आपण दगड वेचून काढल्यानंतर आपल्याला डोळ्यापुढे दिसतील कशी शेती तयार होईल की हा जो पट्टा आहे एकदा फार्म हाऊस आपलं तयार झालं, हा असा भाग आहे सगळा हा. इथून सगळं आपल्याला टोटल 25 एकर क्षेत्र एका स्पॉटवर दिसतंय. असं आहे. मग हे जेवढी पट्टी दिसते हे पुढं, हा तर ह्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारची झाडं आणि आत रस्ता, अशी झाड म्हणजे असं करायचं आपलं डॉक्टर. म्हणजे हे दोघं जण उभे आहेत, त्याच्या पाठीमागं जे खडी वजा क्षेत्र दिसतंय हा तिथं तुम्ही फार्म हाऊस करणार. हो 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 आणि हा फार्म हाऊसला जाणार रस्ता बरोबर. शेतातला सगळ्या मुरमाचे गोटे तुम्ही इकडे आणून टाकणार हो आणि रस्ता हे करणार तुम्ही. द्या द्या चहा द्या. क्षेत्र दिलं हे दगड वेचायला, बरोबर का नाही. पुढच्या वर्षी अजून एकदा 5-6 हजार जाणार आहेत. पुढच्या वर्षी 5-6 हजार ज्यावेळेला जातील ना त्यावेळेला त्यातील अजून लहान लहान दगड सगळे वेचले जाणार आहेत. पूर्ण माती राहणार आहे त्यामध्ये. म्हणजे जे माती होणारे दगड आहेत ते मातीच होणार. मातीच होणार आहे. जे राहतील ते काढले जाणार. ते काढले जाणार आहेत. त्यामुळे अशा पद्धतीनं हे आता हा जो 2 एकराचा पट्टा आहे, बरोबर 2 एकराचं क्षेत्र आहे, त्याच्यामध्ये आपण KVK साठी जे देतोय ना ते हे देतोय. तर मामा मला म्हणले की आपण इथं ऊसाचं हे इथं वेदर स्टेशन करू. बरोबर. ही लोकेशन इज व्हेरी गुड. हां वेदर स्टेशन इथं आपण करायचं आणि हे 2 एकराचं 2 एकर KVK साठी आणि आपलं स्वतःचं 3 एकर खालचं असं 5 एकर आपण ऊस करूया. आता ते बाकी सगळं पाईपलाईन वगैरे सगळं तयार आहे. हां आता जेवढा फक्त दगड जेवढा बाहेर काढायचं तेवढंच एकमेव मोठं दिव्य काम राहिलेलं आहे. हो आपण आहोत पैलवान कापले यांच्या पैलवान जीवन कापले यांच्या नियोजित लासुर्णे येथील फार्म हाऊसवर म्हणण्यापेक्षा फार्म हाऊस अजून डेव्हलप होतोय आणि त्या ठिकाणी शेतीतज्ञ
आणि उद्योजक सुरेंद्र काकडे सुद्धा आहेत नमस्कार. बाहेरवर. तर सुरेंद्र काकडे सांगत होते ह्या संपूर्ण प्रोजेक्ट विषयी. 1 मिनिट बोला. खरं तर हा प्रोजेक्ट पहिल्यांदा पाहायला आलो तेव्हा पूर्ण माळरानात एक टेकडी होती आणि ही टेकडी विकसित कशी करायची याच्यावर सुरुवातीला जेव्हा चर्चा झाली तेव्हा खूप बदल करावे लागतील असं अपेक्षित आहे. त्याप्रमाणे लेवलिंग सुरू केलं, डेव्हलपमेंट सुरू केली आणि हळूहळू जे बदल होत गेले आणि त्यानंतर इथल्या शेती उत्पादनामध्ये कोणती झाडं लावल्यानंतर काय होऊ शकतं याचा जेव्हा आम्ही अंदाज घेतला तेव्हा मला एक आवर्जून सांगावंसं वाटतं की नक्कीच अशा पद्धतीने अगदी उजाड माळरानावर सुद्धा तुम्ही एक चांगलं नंदनवन उभा करू शकता. फक्त तुमची इच्छाशक्ती प्रचंड पाहिजे, थोडेसे संयम पाहिजे, संघर्ष अटळ आहे, अडचणी खूप असतात आणि अडचणींवर मात करण्यासाठी जी अपेक्षित तुम्हाला कष्ट करण्याची तयारी आहे, सातत्य ठेवून प्रयत्न करण्याची जी तयारी आहे ना, ती जर ठेवली तर मला असं वाटतं की अशा पद्धतीने शेती ही खऱ्या अर्थाने सोन्याची खाण असू शकते. हे मला या निमित्ताने मुद्दाम सांगावं असं वाटतं. चालेल, धन्यवाद सुरेंद्र काकडे साहेब. तर आपलं या ठिकाणी मी आपला रजा घेतो आणि आपण असंच भेटत राहूया. हा नवीन एखादा प्लॉट उजाड माळरान घेणं आणि तो डेव्हलप करणं, त्याचं नंदनवन करणं याचं हे मूर्तिमंत उदाहरण आहे. तर असेच व्हिडिओज वेगवेगळे घेऊन मी आपल्यासमोर येईन. तर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आता एक शेवटचा शॉट तुम्हाला दाखवतो की समोर चंद्र दिसतोय आणि तो ढगांमध्ये आहे आणि तुम्हाला वाटतं पूर्ण पौर्णिमेचा पूर्ण गोल चंद्र आहे तो. पौर्णिमा सुरू झाली आज. तर हे बघा या ठिकाणी तो छोट्याशा ढगांमध्ये आहे तरी पण तो दिसतोय. हे या निमित्ताने धन्यवाद. तर मी आता रजा घेतो. लासुर्णे, तालुका कोरेगाव, जिल्हा सातारा येथील पहिलवान जीवन कापले यांच्या शेतावरून प्रकाश अगदी अंधुक होत चाललेला आहे. आणि धन्यवाद. जरूर हा व्हिडिओ पाहून लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि असंख्य लोकांना पाठवा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.